गुड इव्हिनिंग फ्रेंड्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे की इंग्रजीच्या शब्दांमध्ये फक्त आणि फक्त सी एच आला तर त्याचा उच्चार च होतो किंवा त्याचा उच्चार च असा करतात, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये बरेचसे शब्द असे आहेत की ज्या शब्दामध्ये टी सी एच हे तिघही अक्षरं येतात. हे तिघही अक्षरं मिळून च उच्चार होतो. हे आपणास माहिती आहे का? माहिती असेल तर वेलकम, माहिती नसेल तर आपण शिकूया. लक्षात घ्या, काय म्हटलं मी की सी एच म्हणजे च, पण टी सी एच हे तिघ अक्षर मिळून जो शब्द तयार होतो त्याचा उच्चार देखील च करतात. मग लक्षात घ्या, हा टी सी एच जो शब्द आहे, हा शब्द च म्हणून इंग्रजीमध्ये स्वरानंतर येतो. मग इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत, लक्षात घ्या, इंग्रजीमध्ये जे काही 5 स्वर आहेत ते 5 स्वर म्हणजे ए, ई, आय, ओ, यू या स्वरांपैकी कोणत्याही स्वरानंतर जेव्हा इंग्रजी शब्दामध्ये टी सी एच येतो तर त्या टी सी एचचा उच्चार च होतो, च चमच्याचा. पण हे जे काही स्वर आहेत 5 ए, ई, आय, ओ, यू या स्वरांचा उच्चार हा लघु असला पाहिजे. आता लघु म्हणजे काय? ऱ्हस्व. आणि दीर्घ म्हणजे काय? मोठा, म्हणजे लांब स्वर. पण जेव्हा इंग्रजी शब्दांमध्ये ए, ई, आय, ओ, यू या 5ही स्वरांपैकी जेव्हा जेव्हा या स्वरांचा उच्चार लघु होईल, म्हणजे शॉर्ट व्हावल होईल किंवा ऱ्हस्व स्वर होईल मराठी भाषेत, तेव्हा त्याच्यानंतर च म्हणून टी सी एच वापरावा. बरोबर? आता आपल्याला जर हे समजलं असेल तर आपण त्याची काही उदाहरणं बघूया. उदाहरणं अशी आहेत, बघा, लक्षात घ्या. उदाहरणं अशी आहेत. आता काही शब्द दिलेले आहेत बघा. पहिला शब्द आहे कॅच. आता तुम्ही कॅच या शब्दाचं जर निरीक्षण केलं, कॅच या शब्दाचा अर्थ तो पकडणे. तर कॅच या शब्दाचा जर तुम्ही निरीक्षण केलं तर टी सी एच च्या अगोदर जो ये आलेला आहे त्याचा उच्चार ए झालेला आहे, म्हणजे शॉर्ट व्हाऊल, शॉर्ट उच्चार झालेला आहे त्याचा. ए म्हणजे ए. मग येचा उच्चार जेव्हा शब्दामध्ये ए होईल त्याच्यानंतर च म्हणून जर आपल्याला काही घ्यायचं असेल, वापरायचं असेल तर 100% टी सी एच वापरा. त्याच प्रकारचा शब्द आहे मॅच. मॅच म्हणजे सामना किंवा जोडी. आता बघा, मॅच शब्दामध्ये येचा उच्चार देखील ए होतोय, त्यामुळे च साठी टी सी एच वापरलेला आहे. कॅच सारखंच उदाहरण आहे. तिसरा शब्द आहे फेच. तर या ठिकाणी टी सी एचच्या अगोदर जो काही ई अक्षर आहे, या ईचा उच्चार ए होतो. ए म्हणजे मात्रा. फेच, फेच येते लक्षात. त्याच्यानंतरचा जो शब्द आहे स्केच, तर टी सी एच नंतर, टी सी एचच्या अगोदर जो काही ई आहे स्केच स्पेलिंगमध्ये, त्या ईचा उच्चार देखील ए झालेला आहे, म्हणून च साठी आपल्याला टी सी एच घ्यावे लागेल. त्याच्यानंतर बघा, टी सी एचच्या अगोदर आयचा उच्चार ई झालेला आहे, ऱ्हस्व ई, ईच. आपण म्हणतो ना ईच गार्ड, ईच, राईट. त्याच्यानंतर पीच शब्दामध्ये देखील आयचा उच्चार ई झालेला आहे, म्हणून आय नंतर च साठी टी सी एच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बॉच. आता बॉच या शब्दामध्ये टी सी एचच्या अगोदर जो काही ओ आहे, ओ स्वर, या ओ स्वराचा उच्चार अ झालेला आहे, म्हणून अ नंतर च साठी टी सी एच घेतलेला आहे. बॉचचा अर्थ होतो काम बिघडणे.
ठरवलेले काम पूर्ण न होणे. त्याच्यानंतरचा शब्द आहे क्लच. आता TCHच्या अगोदर जो काही यू आहे यू, तर या क्लच शब्दामध्ये त्या यूचा उच्चार अ झालेला आहे, म्हणून या यू नंतर च साठी TCH घेतलेला आहे. क्लचचा अर्थ होतो पकडणे. राईट. मग A, E, I, O, U जे काही 5 स्वर आहेत लक्षात घ्या. A, E, I, O, U जे काही 5 स्वर आहेत, मग येचा जेव्हा ॲ उच्चार होईल, ईचा जेव्हा ए उच्चार होईल, आयचा जेव्हा ई उच्चार होईल, ओचा जेव्हा अ उच्चार होईल आणि यूचा जेव्हा अ उच्चार होईल, तेव्हा या उच्चारानंतर बिनधास्त जर आपल्याला च म्हणून स्पेलिंग घ्यायची असेल तर TCH घ्या. नुसतं आणि फक्त आपण जर CH घेतलं तर आपली स्पेलिंग चुकेल. हे कायमस्वरूपी लक्षात घ्या. मग या नियमाला पण काही अपवाद आहेत. लक्षात घ्या की TCHचा वापर स्वराऐवजी आय या व्यंजनानंतर कॉन्सोनंट केला जातो, कारण आय हा ध्वनी काही प्रमाणात स्वरासारखा असतो. आता बघा, फिल्च. राईट. फिल्च. तर आता या ठिकाणी म्हणजे CHच्या अगोदर एल घेतलेला आहे, टी नाही, तर हा एक अपवाद शब्द आहे. बघा, CHच्या अगोदर एल आहे, म्हणून या ठिकाणी बेल्च आहे, TCH च म्हणून घेतलेलं नाही. आणि स्क्विंच म्हणजे डोळे बारीक करणे किंवा मिटणे, तर आयच्या नंतर NCH आहे बघा, म्हणजे TCH नाही. तर हे AEIOU चे हे 3-4 शब्द नियम फॉलो करत नाही, असं मला याच्यातून सांगायचं आहे. तर हा व्हिडिओ TCH च म्हणून नेमकं शब्दामध्ये केव्हा वापरतात हे जर आपल्याला समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.